नमस्कार, मी सलोनी खिंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे 24। आता आपण सावेडी नाक्यावरती आहोत। इतका मोठा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे। सुदैवाने यात जीवितहानी झालेली नाही, परंतु 4 ते 5 गाड्यांचा यामध्ये अक्षरशः चुरडा झालेला आहे। आपण पाहू शकता की गाडीचा चुरडा कशा प्रकारे झालेला आहे। स्कॉर्पिओ गाडी आहे, एक 2 व्हीलर आहे आणि एक ऑटो रिक्षा देखील आहे। आता पाहायला गेलं तर या ठिकाणी मोठी नागरिकांची गर्दी झालेली आहे, कारण या ठिकाणी अपघातच एवढा भीषण झालेला आहे की यामध्ये सुदैवाने हानी झालेली नाही, परंतु गाडीचं चाक अक्षरशः वेगळं झालेलं। जसं की अपघाताची माहिती आपण घेतच आहोत, त्यामधली ही चौथी गाडी माझ्या मते बघायला गेलो तर गाडीचा अक्षरशः चुरडा झालेला आहे, मधली सीट बाहेर आलेली आहे। हा एवढा ऍक्सिडेंट आपण बघून आपण अंदाज लावू शकता की आतमध्ये जे नागरिक असतील त्यांचे तरी काय हाल झाले असतील। हा अपघात एवढा भीषण होता खरोखर की यामध्ये 3 ते 4 गाड्यांचा अक्षरशः चुरडा झालेला आहे आणि यामध्ये जी स्कॉर्पिओ गाडी आहे त्याचा तर चाक हा बाहेर निघलेला आहे आणि याचा पण तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात हिचा चुरडा झालेला दिसून येतोय। माहिती आपण काढतोच आहे की ऍक्सिडेंट कशा प्रकारे झाला आणि काय झाला याची माहिती आपण आता नागरिकांमधून पण घेणार आहोत की काही नागरिक या ठिकाणी उपस्थित होते का आणि त्यांनी या ऍक्सिडेंटला होताना पाहिलंय का, नेमकी कशा पद्धतीने हा ऍक्सिडेंट झाला आणि कशामुळे झाला असावा, हिट अँड रनचा हा प्रकार असू शकतो का, हे देखील आपण विचारणार आहोत। स्थानिक नागरिक काही सोबत आहेत माझ्या। ऍक्सिडेंट कशा प्रकारे झाला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। काय सांगणार, ऍक्सिडेंट जेव्हा होत होता तेव्हा तुम्ही कुठे होता आणि ऍक्सिडेंट कशा प्रकारे झाला? आम्ही या साईडनी नागापूरकडनं अहिल्यानगरकडे जात असताना ही जी स्कॉर्पिओ आहे ते जे तिकडं हॉटेल दिसतंय त्या हॉटेलकडनं त्या गाडीचा स्कॉर्पिओचा या टायर फुटल्यामुळे किंवा त्याचं मॅक व्हील तुटल्यामुळे ती गाडी तिकडनं पलटी होत इथे एक डिवायडर दिसतंय, त्या डिवायडर पर्यंत आली। त्यानंतर इकडनं एक मारुतीची i10 गाडी जात होती, त्या गाडीवरती ती गाडी आदळली। त्यानंतर एक रिक्षावाला पण त्याच्यामध्ये सापडलाय आणि ते बघू शकता तुम्ही त्याच्या खाली एक 2 व्हीलरवाला पण सापडलेला, एक 2 व्हीलर पण त्याच्या खाली अडकलेली आहे। बरं, काय सांगणार किती जण साधारणतः जखमी झाले असतील? आता माझ्या हिशोबाने झालं त्यावेळेस आम्ही पण घाबरल्यासारखं झालो, त्याच्यामुळे आम्ही काही जास्त लवकर जवळ आलो नाही। मग आम्ही यानंतर त्या तिकडेच एक i10 गाडी आहे, त्या i10 गाडीकडे गेलो। त्याच्यामध्ये एक लेडीज आणि एक छोटं बाळ एक जेंट्स होते, तर ते जखमी झालेले असताना आम्ही मग त्यानंतर रिक्षावाल्याकडे पाहिलं, रिक्षावाला पण तिथे उभा होता। त्याच्यानंतर रिक्षावाल्याचं जे सीट असतं बसायचं त्याच्या खाली CNGचा टँक होता, त्याच्यामुळे आम्ही पण तिथे थांबलो नाही, आम्ही बाजूला झालो। त्यानंतर मग आम्ही स्कॉर्पिओ इकडे आल्याच्यानंतर इकडे स्कॉर्पिओ येऊन डायरेक्ट इकडे आदळलेली होती। त्याच्यानंतर याच्या खाली एक 2 व्हीलरवाला सापडला, 2 व्हीलरवाल्याचा काही सगळे गंभीर जखमी झालेले आहेत। त्यामुळे एवढं काही आमच्या लक्षात नाही आलं, आम्ही पण लांब होतो, कारण म्हटलं जर CNG गाडी असेल तर कधी कधी स्फोटही होऊ शकतो। त्याच्यामध्ये रिक्षामध्ये पण CNG होता, त्याच्यामुळे कधी कधी स्फोट होऊ शकतो। त्याच्यामुळे आम्ही काही जवळ थांबलो नाही, सगळेजण जमा झाल्याच्यानंतर मग आम्ही आलो। आता जखमी झाले साधारणतः? मॅडम, आता जखमींना सध्या हॉस्पिटलमध्ये आपण उपचारासाठी पाठवलेले आहेत। आम्ही आलो त्या टायमाला जखमी सगळे हॉस्पिटलला पाठवलेले होते मॅडम। साधारण तरी मॅडम आता जखमींचं सध्या उपचार चालू दिसतात, दवाखान्यात गेलेले आहेत ते, त्यांची तब्येत वगैरे आम्ही काही सांगू शकत नाही। मॅडम काही सांगा, आम्ही आलो त्या टायमाला आम्हाला पब्लिकून कळालं की स्कॉर्पिओ फुल स्पीड मध्ये होते आणि तिचं डिवायडरवर चाक गेल्यामुळे पुढची घटना घडलेली आहे। नगर कल्याण महामार्गावरती देखील या प्रकारे खूप मोठ्या प्रमाणात अपघात होतातच आहे। आता याकडे कधी लक्ष लागणार हे तर आपण पाहणारच आहोत, पण हा हिट अँड रनचा जो सावेडी नाक्यावरती घडलेला प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे। पाहूया याची अपडेट अजून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतच आहोत। कॅमेरामॅन मोहसिन शेख सह मी सलोनी खिंडारी, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर।